विशिष्ट वयात विशिष्ट काम करण्याचे काही मुख्यतः फायदे असतात. तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे एक ड्रॉइंग आहे बघा. याच्या इथे फर्स्ट जीवनाची पहिली पायरी एज्युकेशन, सेकंड करिअर, थर्ड लव आणि चौथी मॅरेज. ह्या आपल्या जीवनाच्या पायऱ्या आहेत. जर आपण या पायऱ्यांनी जर पुढे जात जाऊ तर नक्कीच बघा आपलं जीवन अशा पद्धतीचं सुखद असू शकतात. परंतु काय होते, आजच्या तरुणाईला लागलेला एक आजार असा आहे की एज्युकेशन करत असताना त्यांना मुख्यतः आकर्षण असते की प्रेमाचं, की ज्याचं प्रेम किंवा ज्याचं अफेअर नाही तो बॅकवर्ड. अशा पद्धतीची मानसिकता आपल्या तरुणाईमध्ये रुजलेली आहे. त्याच्यामुळं अफेअर करणं ही अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे. म्हणून काय होते की एज्युकेशन करतानाच त्यांना लव हा प्रकार दिसायला येतो. त्याच्यामुळं करिअर या पायरीला स्किप केलं जातं आणि लगेच त्यांना घाई होते की लग्न करायची, कारण की हा समाज आपल्याला एक होऊ देणार नाही याची त्यांना भीती असते. म्हणून त्यांनी कोर्टात जाऊन लग्न करायचं आणि लग्न झाल्यानंतर ज्या जीवनाच्या कमी वयात आलेल्या जबाबदाऱ्या असतात त्या पेलवल्या न गेल्यामुळं त्यांच्यातील भांडणं आणि व्यसनाला लागणं अशामुळं तो त्याच्या कुटुंबापासून आणि पूर्ण समाजापासून दुरावला जातो आणि तो जीवनातून सपशेल हारून जातो. म्हणून माझ्या या तरुणाला आणि त्यांच्या आई वडिलांना आव्हान आहे की जीवनाच्या ज्या योग्य वेळी जर तुम्ही योग्य काम कराल तर तुमचं जीवन नक्कीच सुखदायी असेल. अन्यथा तुम्हाला पश्चाताप आणि पश्चाताप आणि पश्चाताप एवढंच आहे.